नमस्ते मित्रांनो, मी प्रतीक आणि तुम्ही पाहताय होमिओपॅथी विथ प्रतीक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा ग्रुपबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की ज्याची मला वाटते शक्यतो मोस्ट ऑफ जण वाट बघत असतील. कारण 2-3 ग्रुप झाले आधी, पण शक्यतो मोस्ट ऑफ जण ॲसिड ग्रुपची नक्कीच वाट पाहत असतील. जर वाट पाहत असाल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काली ग्रुपबद्दल सांगितलं. खूप छान व्हिडिओ होता. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून बघा. तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओचं ग्रुपचं नाव आहे मित्रांनो ॲसिड ग्रुप. ठीक आहे, तर एनी सबस्टन्स दॅट लिबरेट्स हायड्रोजन आयन इन अ सोल्युशन नोन ॲज ॲसिड. आता सगळ्यांना बेसिक केमिस्ट्री माहीत आहे. त्यामध्ये ॲसिड ग्रुप ॲसिड्स काय करतात तर हायड्रोजन आयन डोनेट करतात. ठीक आहे, तर तो हा पॉईंट आहे. सेकंड पॉईंट आहे नॉर्मल व्हॅल्यू इन ह्युमन ब्लड. त्यानंतर सोबत खाली काय दिलं आहे, बेसल ॲसिड आउटपुट 1.5 to 2 मिलीक्वेल पर आवर. ठीक आहे, म्हणजे हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. हा पॉईंट तुम्ही कट केला तरी चालेल. त्याच्या खालचा पॉईंट आपण बघूया. हायपोप्रोडक्शन म्हणजे ॲसिडचं आपल्या शरीरामध्ये जर हायपोप्रोडक्शन म्हणजेच प्रोडक्शन कमी झालं, ॲसिड सिक्रेशन कमी झालं तर काय होतं, त्या कंडिशनला म्हणतात अक्लोरहायड्रिया. ठीक आहे, म्हणजे आपल्या पोटामध्ये जे अन्न पचनासाठी ॲसिड गरजेचं असतं ते जरी कमी झालं त्यांना व्यवस्थित पचत नाही, त्या कंडिशनला पण आपण अक्लोरहायड्रिया म्हणतो. आणि जर तेच ॲसिड प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात सिक्रेट झालं तर त्याला काय म्हणतात आपण, हायपर ॲसिडिटी. ठीक आहे, मग त्यामुळे काय काय कंडिशन होतात तर पेप्टिक अल्सर्स, गॅस्ट्रायटिस अशा टाईपचे त्यामुळे आजार होऊ शकतात. तर त्या खाली इम्पॉर्टंट ॲसिड रेमेडीज दिलेत. तर रेमेडीज मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की ॲसिड 2 टाईपचे असतात. ठीक आहे, 2 टाईप त्याचं क्लासिफिकेशन आहे. एक असतात इनऑर्गॅनिक ॲसिड आणि दुसरा टाईप आहे त्याचा ऑर्गॅनिक ॲसिड्स. ठीक आहे, ज्यामध्ये जे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात ते म्हणजे जे आपले फळभाज्या आहेत किंवा फ्रूट्स आहेत, ठीक आहे, जे काही व्हेजिटेबल किंगडमपासून मोस्ट ऑफली बनवलेले जे ॲसिड असतात त्यांना म्हणतात ऑर्गॅनिक ॲसिड. आणि सेकंड असतात इनऑर्गॅनिक ॲसिड, ज्यामध्ये मिनरल किंगडमपासून जे मोस्ट ऑफ बनतात त्यांना म्हणतात इनऑर्गॅनिक ॲसिड. तर या दोन्हीचे पण या ठिकाणी मी 7-8, 8-10 असे थोडेफार नेम्स लिहिलेत. ते तुम्ही वाचून घ्या आणि त्यातले 5-6 लक्षात ठेवा. पुरेसं आहे तेवढं. ठीक आहे, आता या दोनमध्ये फरक काय असतो तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक तुम्हाला मी सांगितलं. आता त्यामध्ये जे ऑर्गॅनिक असतात, जे साहजिक गोष्ट आहे, जे झाडांपासून, फळझाडांपासून, फ्रुट्सपासून बनलेले आहेत, ते कसे ऑर्गॅनिक म्हणजे वीक आणि स्लो ॲक्टिंग असतात. ठीक आहे, म्हणजे जास्त डीपर पेनिट्रेशन नसतं. त्यांनी होणारी जी इजा आहे ती पण कमी तीव्रतेची असते. त्यामुळे त्या ठिकाणी दिले स्लो, प्रोग्रेसिव्ह आणि प्रोड्यूस डीप पॅथॉलॉजी. डीप पॅथॉलॉजी प्रोड्यूस करतात पण स्लो आणि हळूहळू असतात. पण याच्या उलट जे इनऑर्गॅनिक ॲसिड असतात म्हणजे जे स्ट्रॉंग ॲसिड आहेत, जे कशापासून बनलेत, एलिमेंटपासून बनलेत, ज्या काही बाकीचे धातू वगैरे असे जे एलिमेंट्स असतात त्यापासून बनलेले आहेत, तर ते कसे रॅपिड, ॲक्यूट आणि प्रोड्यूस डीप पॅथॉलॉजी. ठीक आहे, म्हणजे जे ऑर्गॅनिकमध्ये हळूहळू पॅथॉलॉजी प्रोड्यूस होते ते या ठिकाणी रॅपिड असते आणि ॲक्यूट कंडिशन आणि डीप पॅथॉलॉजी या ठिकाणी दोन्ही पण गोष्टी आहेत. तर एलिमेंट्स फ्रॉम म्हणजे कशाने कॉजेस काय काय आहेत पेशंटमध्ये पॅथॉलॉजी क्रिएट होण्याची, तर ग्रीफ आहे, लॉस ऑफ स्लीप आहे, सर्जिकल शॉक आफ्टर ॲनेस्थेशिया, लॉस ऑफ व्हायटल फ्लूइड. ठीक आहे, तर या गोष्टी आहेत त्या पण लक्षात ठेवा. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, तर थिन, वीक, ब्रोकन डाऊन कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यासोबत हॅव्हिंग फेअर हेअर लॉस म्हणजे टक्कल पडलेला आहे, डोक्यावरची केस गेलेले आहेत. पेल ॲनिमिक, चेहरा पण असा शरीरामध्ये ब्लड कमी असल्या टाईपमुळे चेहरा पण कसा पेल ॲनिमिक, रक्त कमी असल्यासारखं आहे. प्रीमॅच्युअर ओल्ड लुक म्हणजे 25ची जे पर्सन्स आहेत ते 35चे दिसतात. असे जे वयस्कर, त्यांच्या वयानुसार जास्त वयस्कर दिसणारे माणसं. ग्रेट डेबिलिटेड पर्सन विथ प्रोस्ट्रेशन, थकवा खूप जास्त आहे. आता ॲसिड ग्रुपचा सगळ्यात मेन सिम्पटम म्हणजे सगळ्यात मेन कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम काय आहे तर थकवा. ठीक आहे, तसं काली ग्रुपचा मेन सिम्पटम काय होता, त्यांची ड्युटी, रुटिनिस्टिकपणा. तसंच ॲसिड ग्रुपचा मेन जो काही फोकस पॉईंट आहे तो आहे थकवा आणि डिस्ट्रक्शन. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यासोबत खालील ज्या काही गोष्टी मी आता सांगेल तुम्हाला, जसं की फिजिकल जनरल झाले, मेंटल जनरल झाले, तर त्यासाठी गोष्ट तर नेहमीप्रमाणे शेवटी असणारच आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता त्याच्या खाली थर्मल्स दिलेत. ठीक आहे, मग थर्मली ॲसिड कसे आहेत, चिली आहेत. जसं की काली ग्रुप पण चिली होता, तसं पण ऑल ॲसिड्स आर चिली एक्सेप्शन या ठिकाणी पण आहेत फ्ल्युरिक आणि पिक्रिक ॲसिड. हे 2 ॲसिड सोडून बाकीचे सगळे ॲसिड चिली आहेत. आता डायथेसिस म्हणजे शरीराची टेंडेन्सी, तर हिमर्जिक डायथेसिस आहे. ब्लॅक, ब्राऊन, नॉन कोआगुलेबल ब्लड म्हणजेच लॅकेसिस. ओपिडिया ग्रुपचे जे डायथेसिस होता तोच डायथेसिस या ठिकाणी देखील आहे. काली ग्रुपचा काय होता तर रुमॅटिक आणि गावठी डायथेसिस, तसं या ठिकाणी हिमर्जिक डायथेसिस आहे. आणि त्यात पण 2 टाईप पडतात. आता इनऑर्गॅनिक ॲसिडमुळे काय होतं, ॲक्टिव्ह ब्लिडिंग. आता इनऑर्गॅनिक ॲसिड कसे जास्त तीव्र असतात त्यामुळे ब्लिडिंग ॲक्टिव्ह आहे. आणि ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये पॅसिव्ह ब्लिडिंग, म्हणजेच जे इनऑर्गॅनिकमध्ये ॲक्टिव्ह ब्लिडिंग कुठून होते, जे आर्टेरियल सर्फेसेस असतात म्हणजे आर्टेरियल ब्लिडिंग असतं ते इनऑर्गॅनिक ॲसिडमध्ये आहेत. आणि ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये जे व्हेनस ब्लिडिंग, जे की पॅसिव्ह ब्लड फ्लो असतो त्या ठिकाणी. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मायझम. जे इनऑर्गॅनिक ॲसिड असतात, ठीक आहे, जास्त तीव्र ॲसिड, ते तिन्ही पण मायझम कव्हर करतात. आणि जे ऑर्गॅनिक आहेत ते
मेजरली सायकोटिक आणि ट्युबरक्युलर कव्हर करतात. जास्त सिव्हिलिटीकडे ते शक्यतो जात नाहीत. आता स्पिअर ऑफ ॲक्शनमध्ये बघूया तर इनऑर्गॅनिक ॲसिड आणि ऑर्गॅनिक ॲसिड हे लक्षात कसं ठेवायचं त्यांचा स्पिअर ऑफ ॲक्शन दोन्हीचा. इनऑर्गॅनिक ॲसिड जे आहेत ते जास्त तीव्र आहेत त्यामुळे त्यांचा स्पिअर ऑफ ॲक्शन शरीराच्या आतमध्ये जास्त आहे. म्हणजेच काय इनऑर्गॅनिक ॲसिडमध्ये जसे की जे आतमधले एंडोक्राइन ऑर्गन्स वगैरे असतील, स्किन आहे, ब्लड आहे शरीरामधलं, ओके, ब्लड वेसल जे आहेत आतमध्ये त्यावरती जास्त आहे. ठीक आहे. आणि जे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत जे वरवरचे काय आपल्या शरीरामध्ये वरवर जसे की मसल्स आहेत, टेंडॉन आहे, ओके, त्यासोबत सेक्शुअल ऑर्गन्स आहेत, ओके, जे वरवरचे जे काय आहेत त्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड आणि इनऑर्गॅनिक ॲसिड दोन्हीमध्ये पण आहेत. शक्यतो स्किनवर पण दाखवते आणि जे ब्लड वेसल डीप आहेत दोन्हीमध्ये, म्हणजे शक्यतो दोन्ही पण मिक्स टाईप आहे यामध्ये, असं काही स्पेशली नाही आहे. त्यानंतर आहेत इनऑर्गॅनिक ॲसिड मोर डीप ॲक्टिंग. ठीक आहे, मग सांगितलं तुम्हाला. आता पॅथोजेनेसिस बघूया. ॲसिड ॲज अ क्लास द डिक्रीज द ॲसिड सिक्रेशन ऑफ द बॉडी. म्हणजेच ॲसिड रेमेडी जे कशा प्रकारे काम करतं, जे हायपर ॲसिडिटी जे काय हायपर ॲसिड सिक्रेशन होते त्या सिक्रेशनला ते कमी करतात आणि बॉडीचे अल्कलाईन मेंटेनन्स करतात. म्हणजे बफरिंग मेंटेनन्स जो असतो ॲसिड बेस बॅलन्स तो या ठिकाणी मेंटेन केला जातो. आणि एक्झॉशन ड्यू टू ॲसिड इम्बॅलन्स. ॲसिड इम्बॅलन्स झाल्यामुळे शरीरामध्ये खूप जास्त थकवा येतो. त्यामुळेच ॲसिड ग्रुपचा एक्झॉशन, डेबिलिटी, प्रोस्ट्रेशन हे सगळ्यात मेन सिम्पटम आहे. हा जर तुम्ही पेपरमध्ये लिहिला नाही तर बाकी कितीही काय फापट पसारल्या इन्व्हेस्टिगेटर काय तुम्हाला पेपर चेकर काय मार्क देणार नाही. आता त्यासोबत खाली बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक मेंटल्स. ओके, तर एक्झॉशन आता सांगितलं तुम्हाला मोस्ट कॉमन अँड वेल नोन फीचर ऑफ ॲसिड ग्रुप. सेकंड आहे हरिडनेस विथ टायर्डनेस. हरिडनेस म्हणजे घाईपणा, प्रत्येक काम घाईत करणे त्या टाईपचं. थर्ड आहे फास्टिडियसनेस. फास्टिडियस म्हणजे काय फास्ट असं नसतं. ठीक आहे, ती कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. फास्टिडियसनेस म्हणजे नीटनेटकेपणा. एखादं काम किती छान प्रकारे करता येतं, किती नीटनेटकेपणा आणि किती परफेक्टनेस लागतो याला म्हणतात फास्टिडियसनेस. जसे खाली परफेक्टनेस पण दिले ते आणि फास्टिडियस एकच झालं. त्यानंतर रेस्टलेसनेस अँड व्हायलेन्स हे पण यामध्ये दिसून येतं. एक्स्ट्रोवर्ट आहेत. ठीक आहे, जसे की आपण बघितलं इंट्रोवर्ट कोण होते, काली ग्रुप, तसं एक्स्ट्रोवर्ट कोण आहे, ॲसिड ग्रुप. त्यानंतर कावर्डायस, मॅलिशियस, जेलस, सस्पिशियस, लोकेशियस तर झालं, जेलस आहे, सस्पिशियस आहेत. ग्रेट विकनेस ऑफ मेमरी पण वीक आहे. त्यासोबत ॲव्हर्जन टू कंपनी, सोबत कोणीही आवडत नाही. ओके, जसं की स्पायडर ग्रुपला कंपनी पाहिजे, माणसात राहायला खूप आवडतं त्याला, तसं याला कंपनी आवडत नाही. त्यासोबत ऑब्स्टिनेट आहेत. ओके, म्हणजे जिद्दी आहेत. त्यामुळे ह्यांच्यामध्ये काय होतं, डेव्हलप्स OCN म्हणजे काय, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस. म्हणजे एक गोष्ट सारखी करण्याची टेंडन्सी असते, ती वारंवार एकच गोष्ट करणे अशा टाईपचं ते असतं. नंतर इम्पल्सिव्ह आहेत पेशंट. ओके, आता कॅरेक्टरिस्टिक फिजिकल्स बघूया आपण. तर फिजिकल्समध्ये ॲसिड आहे, तर ॲसिड शरीरावरती पडल्यानंतर काय होतं, तर बर्निंग होते. तर बर्निंग या ठिकाणी आहे. बर्निंग विथ एक्स्ट्रीम विकनेस, डेबिलिटी. या प्रत्येक सिम्पटम जो असतो ॲसिड ग्रुपचा त्यासोबत तुम्हाला एक्स्ट्रीम विकनेस, डेबिलिटी आणि डिस्ट्रक्शन हे लिहिणं कंपल्सरी आहे. आणि ते लिहिलं ना खूप छान इम्प्रेशन पडेल. ठीक आहे, त्यासोबत डिस्ट्रक्शन झाल्यानंतर हिमोरेज. आता डायथिसिस हिमोरेजिक आहे त्यामुळे हिमोरेज होणे साहजिक आहे. सडननेस आहे. सडननेस सिम्पटम्स अपियर अँड डिसअपियर सडनली. ओके, मोस्ट ऑफ इनऑर्गॅनिक ॲसिडसाठी आपण धरू शकतो. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कसं ग्रॅज्युअल प्रोग्रेशन आणि ग्रॅज्युअल डिक्लायनेशन असं त्याचा पॅटर्न असतो. त्यानंतर एलिमेंट्स फ्रॉम लॉस ऑफ व्हायटल फ्लुइड्स. हे ब्लड काय आहे, व्हायटल फ्लुइड आहे. ते व्हायटल फ्लुइड किंवा बाकी जे शरीरामधले व्हायटल फ्लुइड आहे त्याचा लॉस झाल्यामुळे, जसं की ॲसिड ग्रुपमध्ये मोस्ट ऑफ आपण डायरिया बघतो, तर डायरियामध्ये शरीरातील पाणी जातं आहे ना, मग व्हायटल फ्लुइड जात आहेत, त्यामुळं मोस्ट ऑफ जे डिसीज कॉज होतात. डिस्चार्जेस कसे आहेत, हे जे वॉटरी ॲक्रिड सोअर. ॲसिड कसं असतं, आंबट असतं, सोअर असतं. ठीक आहे, तसंच जे डिस्चार्जेस आहेत ते पण सार असतात. एक्सकोरिएटिंग, ॲसिड पडल्यानंतर एक्सकोरिएट होते स्किन. ऑफेन्सिव्ह, थोडा वास त्याचा ऑफेन्सिव्ह असतो, पण ते कसे वॉटरी असतात. ठीक आहे, जास्त स्टिकी किंवा थिक नसतात, वॉटरी असतात. त्यासोबत 5वा पॉईंट आहे विकनेस विथ डिस्ट्रक्शन. विकनेस तुम्हाला सांगितलं विथ डिस्ट्रक्शन हे कशात आहे, इनऑर्गॅनिक ॲसिडमध्ये. आणि विकनेस विदाऊट मच डिस्ट्रक्शन हे कशात आहे, ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये. 6वा पॉईंट आहे टंग. तर ॲसिड पेशंटची टंग कशी असते, थिन, बर्निंग, टंगवरती बर्निंग, क्रॅक टंग असते. त्यासोबत अल्सरेटेड ब्लॅकिश टंग. टेस्ट कशी आहे माउथमध्ये, तर ॲसिड टाईपचीच टेस्ट असते, सार अँड प्युट्रिड. स्किनवरती आपण बघू सेप्सिस, लॉस ऑफ हेअर्स, ब्रिटल नेल्स, नखांची पण दुर्दशा झालेली आहे. अशा टाईपची नखं, स्किनवरती केस म्हणजे डोक्यावरती केस वगैरे राहिले नाहीत अशी कंडिशन. डिझायर काय, तर ॲसिड ग्रुपला ॲसिडिक फळं, ॲसिडिक गोष्टी जास्त आवडतात. अल्कोहोल आहे, ॲसिडिक फूड आहे, सिट्रस फ्रूट्स आहेत आणि त्यासोबत इनडायजेस्टिबल जे फूड आहेत. नायट्रिक ॲसिड वाचलं असतं तर त्यामध्ये दिलं आहे, जे अनइनडायजेस्टेबल आणि जे नॉन इटेबल आयटम्स आहेत ते खाण्यास त्यांची इच्छा जास्त होते. ॲव्हर्जनमध्ये हेवी फूड, फॅटी फूड आणि आयसी कोल्ड थिंग्स. आईस्क्रीम. पेशंट कसा आहे, चिली आहे. ठीक आहे, चिली आहे, मग त्यामुळे त्यांना थंड वस्तू खायला आवडत नाहीत. ओके, तर हे झाले कॅरेक्टरिस्टिक फिजिकल्स.
तर जनरल मॉडेलिटीज बघूया. तर ॲग्रिवेशन कशाने होणार? चिली पेशंट आहे, कोल्डने ॲग्रिवेशन आहे, लॉस ऑफ व्हायटल फ्लुइड्स जे एलिमेंट्स फ्रॉम ज्याने त्रास होतो त्यानेच ॲग्रिवेशन होतो, स्लीपमुळे ॲग्रिवेशन आहे, जास्त एक्झर्शन केलं, आधीच पेशंट वीक आहे, डेबिलिटेड आहे, एक्झॉस्टेड आहे, त्यासोबत त्याने जास्त एक्झर्शन केल्यावर काय होणार आहे? तर शक्यतो त्याला ॲग्रिवेशन होणारच. ॲम्युलरेशन कशाने आहे? रेस्टने, ठीक आहे, हीटने, चिली पेशंट आहे त्यामुळे हीटने ॲम्युलरेशन आहे, थोडंसं झोपल्यावरती ॲम्युलरेशन होतं, आणि त्यासोबत थोडेफार डिस्चार्ज झाल्यानंतर पण ॲम्युलरेशन. म्हणजेच एक्झाम्पल काय दिलं आहे? प्रोफिज युरिनेशन. काय काय रेमेडीजमध्ये प्रोफिज युरिनेशननं हेडेक किंवा मोस्ट ऑफ सिम्पटम जे आहेत ते कसं त्यांना बरं वाटतं युरिनेशन केल्यामुळे, ठीक आहे. तर आता मेन पॉईंट आहे की स्टोरी कशी लक्षात ठेवायची आणि ॲसिड ग्रुप पूर्णपणे लक्षात कसं ठेवायचं, ठीक आहे. 2 दिवस झाले मी खूप डोकं लावलं, काल रात्री पण खूप विचार केला, पण स्टोरी काय मला लक्षात येत नव्हती. तरी आज सकाळी उठून पहाटे खूप विचार केला आणि एक सुंदर अशी स्टोरी तुमच्यासाठी बनवली. तर ठीक आहे, खूप सोपं जाईल तुम्हाला ही स्टोरी ऐकल्यानंतर. तर सुरुवात करूया आपण. एक माणूस लक्षात घ्यायचा, म्हणजे इमॅजिन करायचा. एक माणूस आहे 45-40च्या आसपास वयाचा. तो काय काम करतो? तो आहे एक लॅब अटेंडंट एका शाळेमध्ये, ठीक आहे. पण दिसायला कसा आहे तो? दिसायला का नाही, तो टकला आहे, केस गेलेले आहेत त्याचे, ठीक आहे. आणि तो आहे 40-45चा, पण दिसतो 55-60 वयाचा, ठीक आहे. म्हणजेच काय? प्रीमॅच्युअरली ओल्ड लुक. त्यासोबत काय? पूर्णपणे वाळलेला आहे. आता का वाळलेला आहे ते पुढं सांगतो मी तुम्हाला, पण लक्षात ठेवा पूर्णपणे काटकोळा आहे, असे चेहऱ्यावर सगळे हाडं वगैरे दिसत आहेत, हिप्पोक्रॅटिक लुक आहे त्याचा, ओके. आता काय होतं? पूर्ण स्कूलमध्ये तो एकटाच लॅब अटेंडंट असतो. पूर्ण स्कूलमध्ये क्लास खूप सारे असतात, प्रॅक्टिकल खूप साऱ्या जणांशी होतात, पण लॅब अटेंडंट एकटाच असतो. आता एकटाच का असतो? स्कूलवाल्यांना बाकीचं कोण घेता येत नाही का? घेता येतं, पण ह्या लॅब अटेंडंटचं कोणाशीही पटत नसतं, कारण त्याला कंपनी अजिबात आवडत नसते, ठीक आहे. मग काय लक्षात ठेवणार यावरून तुम्ही? ॲव्हर्जन टू कंपनी, ओके. आता काय होतं? स्कूलमध्ये गेल्यानंतर खूप काम असतं, कारण एका बॅचनंतर एक बॅच प्रॅक्टिकली येत जातात, एकट्याला सगळं काम करायला लागतं. त्यामुळे काही एकदम दमून गेलेला, थकून गेलेला, वीक, डेबिलिटेड, प्रोस्टेटेड असा तो माणूस झालेला असतो. शरीराला पण खाल्लेलं काही लागत नसतं, अशी त्याची कंडिशन झालेली असते, ओके. यातून हे लक्षात ठेवा. आता काय होतं? मग स्कूलमध्ये जातो, एक प्रॅक्टिकल होतं, एक प्रॅक्टिकल झालं, लगेच दुसरी बॅच येते. मग लगेच दुसरी बॅचला ह्याला सगळं काम एकदम पटापटा उरकावं लागणार. मग ते एकदम काय करणार? घाई करणार. मग घाईने काय लक्षात ठेवणार आपण? हरिडनेस, ओके. हरिडनेस झालं, काय झालं आता? मग दुसरी बॅच येते, शिक्षक येतात, 2 शिक्षक असतात, एक लेडीज आणि एक जेंट्स शिक्षक असतात. मग दोघे जण फक्त स्टुडंटला वर्षावर माहिती देतात, आपल्याला आज असं प्रॅक्टिकल करायचं आहे, आणि सांगतात बाकी तुम्हाला आपले लॅब अटेंडन्स सांगतील. आता लॅब अटेंडन्स एवढ्या वर्षाचं तिथून काम करतो, त्याला सगळं तोंडपाठ झालेलं होतं, त्यामुळे शिक्षक काय जास्त ताण घेत नाहीत, सगळं काम ह्याच्या अंगावर ढकलून देतात. मग आता हा काय करतो? शिक्षकाने सांगितले म्हणले ह्याला तर करावं लागणार, ठीक आहे. मग हा लागतो सगळ्यांना सांगायला, सगळं समजून सांगायला लागतो, पटापटा. मग आता सगळ्यांना समजून सांगतो, एवढं सगळं त्यानं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केली सगळ्यांची. म्हणजे काय? तो बोलला म्हणजे काय? एक्स्ट्रोवर्ट आहे, ठीक आहे. म्हणजे लोकेशियस आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे. यातून हे लक्षात ठेवायचं. आता काही त्यासोबत आता काय होतं की आता एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, केमिकल लॅबमध्ये काम करतोय तो, ठीक आहे. केमिस्ट्री लॅबमध्ये केमिकल असतात, केमिकल एकदम सांभाळून, एकदम नीटली, परफेक्टली त्याला मिक्स करायला लागतं, इकडे तिकडे पडून न देता एकदम व्यवस्थित काम करायला लागतं. मग त्याच्यात ही स्किल पहिल्यापासून आली असणार, एवढ्या वर्षाचं काम करतोय म्हटल्यानंतर. त्यामुळेच काय? फास्टिडियस, परफेक्शनिस्ट, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया. आता तो काय करतो? प्रॅक्टिकल करत असतो, करत असताना ॲसिड एक ॲसिड दुसऱ्यामध्ये मिक्स करत असतो, ॲसिड स्ट्रॉंग असतं. आता काय होतं? आतमध्ये जी लेडीज शिक्षक आहे ती ह्याला आवडत असते, म्हणजे हा तिला लाईक करत असतो, ठीक आहे. आणि त्या मेल आणि लेडी शिक्षक दोघांचं बोलणं चाललेलं असतं, दोघा शिक्षकांचं, आणि ह्याचे कान तिकडंच, कारण हा कसा जेलस आहे. ते जेलस होतं की बाबा ही त्याच्यावर बोलती, माझ्यावर जास्त बोलत नाही, त्यासोबत सस्पेशियस आहे, त्यामुळं ॲसिड असा इकडं बघतोय आणि कान त्याचे तिकडं. आणि हे करत असतानाच काय होतं? ॲसिड पडतं त्याच्या हातावर. जसं ते ॲसिड पडतं त्याच क्षणी तो ओरडायला लागतो. का? सडन ॲक्शन आहे, ॲसिड खूप स्ट्रॉंग असतं, सडन ॲक्शन होते, म्हणजे सिम्पटम प्रोग्रेस कसा झाला? सडन झाला. त्या सडनवरून आपण हे लक्षात ठेवणार. त्यासोबत आपण काय बघणार आता? त्यासोबत ते बर्निंग व्हायला लागणार ॲसिड पडल्यामुळे, ठीक आहे. बर्निंगसोबत त्या ठिकाणी स्किनवरची जळणार, ठीक आहे. त्याच्यामुळे जळल्यामुळे काय? डिस्ट्रक्शन झालं, त्यासोबत त्यातून रक्त बाहेर येणार, म्हणजे काय? हिमोरेज झाली. मग थोड्या काळासाठी तो तिथं पाणी वगैरे लावून त्या ठिकाणी हिमोरेज थांबवणार. पण त्यातून फ्लुइड कसं बाहेर येणार? लगेच काय थिक फ्लुइड कधीही बाहेर येत नाही, जोपर्यंत डिसीज प्रोग्रेस होत नाही. सुरुवातीच्या काळात सिरस थिन वॉटरी फ्लुइड बाहेर येणार. ते फ्लुइड पण थोडंसं ॲक्युरेट असणार, थोडंसं ऑफेन्सिव्हनेस असणार, कारण स्किन जळलेली आहे, त्यासोबत तिथं ऑफेन्सिव्हनेस थोडाफार असणार आहे, ओके. त्यासोबत काय होतं? थोडंफार ॲसिड जे आहे त्यांच्या नखावरती पडतं, नखं पण वरून ते पूर्ण जळून जातात, थोडेसे नखांची पण दुर्दशा होते, ते आपण लक्षात ठेवणार. ब्रिटल नेल्स, डिफॉर्म नेल्स, ते आपण त्यामुळे लक्षात ठेवणार. आणि थोडा वेळ तिथं बसून राहतो. बसून राहिल्यावर काय करतो? मग त्याच्या बॅगेमधून एक कोल्ड्रिंकची बॉटल काढतो. ते आंबट कोल्ड्रिंक शक्यतो आंबट असं सगळ्यांना माहिती आहे, ॲसिडिक असतं, ठीक आहे. ते काढतो आणि ते प्यायला लागतो. पण ते कोल्ड्रिंक थंड नसतं, कारण त्याला थंड कोल्ड्रिंकने त्रास होतो. आता तो ठेवायचाच असता जर कोल्ड्रिंक फ्रीजमध्ये ठेवू शकला असता, ठीक आहे, पण नाही,
तो स्वतःच्या बॅगेमधून काढतो, ते गरम कोल्ड्रिंक असतं पण त्याला आंबट गोष्टी आवडत असतात त्यामुळे तो पितो आणि तसाच पडून राहतो. ठीक आहे, तर ही झाली स्टोरी. ओके, खूप आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अजून मला दोन ग्रुप राहिले असतील, ठीक आहे, त्याचा पण व्हिडिओ नक्कीच देईल. तोपर्यंत नमस्कार.